इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर. तर बिझनेस एन्व्हायरमेंट मध्ये 2 फॅक्टर आहेत, इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर. इंटरनल फॅक्टर म्हणजे आतमध्ये जे चेंजेस होतात, बिझनेसच्या आतमध्ये जे चेंजेस होतात ते, आणि एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे जे बिझनेसच्या बाहेर बिझनेसला जे अफेक्ट करू शकतात असे फॅक्टर ते एक्सटर्नल फॅक्टर मध्ये येतात. आणि इंटरनल फॅक्टर मध्ये जास्त नाहीये, म्हणजे क्लासिफिकेशन नाही इंटरनल फॅक्टर मध्ये. तो 3 आहेत, शेअर होल्डर, मॅनेजर्स आणि एम्प्लॉई. म्हणजे जर प्रायव्हेट कंपनी असेल किंवा प्रायव्हेट फर्म वगैरे असेल तर ते शेअर होल्डर्स हे त्यांचे कंपनीचे एम्प्लॉईज असतात. एम्प्लॉईज किंवा तुम्ही म्हणू शकता की बोर्ड ऑफ डायरेक्टर झाले किंवा सीईओ यांचे शेअर असतात त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड. सो हे इंटरनल फॅक्टर झाले बिझनेस, म्हणजे जे अफेक्ट करू शकतात बिझनेसला. सो एक्सटर्नल फॅक्टर झाले नॅचरल, सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, टेक्नॉलॉजी आणि लिगल. तर टोटल 6 आहे. फर्स्ट आहे नॅचरल, दुसरा आहे सोशल, तिसरा आहे पॉलिटिकल, चौथा आहे इकॉनॉमिक, पाचवा आहे टेक्नॉलॉजी आणि 6वा आहे लिगल. लिगल म्हणजे काय, म्हणजे लिगल म्हणजे पेपरवर्क जे आहे लिगल, म्हणजे रजिस्टर वगैरे, रजिस्ट्रेशन, कंपनीचं रजिस्ट्रेशन किंवा कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन. तर ह्याच्याबद्दल लिगल मध्ये आहे. स्टार्टिंग पासून स्टार्ट करू. तर नॅचरल म्हणजे काय, नॅचरल म्हणजे बेसिक वर्ड जसं डिफाईन करते, नेचर काय बिझनेसचा नेचर काय थोडक्यात नॅचरल मध्ये. सोशल मध्ये तर त्याचे सोशल व्हॅल्यूज, जसं इथं लिगल मध्ये सांगितलं होतं त्यांचे सोशल जे रूल्स आणि रेग्युलेशन आहे, इथिक्स वगैरे आहे, ते सोशल मध्ये येतात. पॉलिटिकल मध्ये हे हा जो फॅक्टर आहे पॉलिटिकल फॅक्टर, एक्सटर्नल फॅक्टरचा पुढे क्लासिफिकेशन केलेला पॉलिटिकल फॅक्टर हा मोस्ट अफेक्ट करतो बिझनेस मध्ये. म्हणजे पॉलिटिकल फॅक्टर म्हणजे आता लोकल ऑथॉरिटीज तुम्ही म्हणू शकता, आमदार झाले, तुमच्यातले नगरसेवक वगैरे झाले, ते तुमच्या बिझनेसला कसे अफेक्ट करू शकतात. आता एक स्मॉल एक्झाम्पल देतो की माझ्या मित्रांनी एक स्मॉल बिझनेस चालू केला होता, जो हॉटेल, म्हणजे प्रॉपर हॉटेल नाही पण एक स्नॅक सेंटर चालू केलं होतं. तर स्नॅक सेंटरसाठी त्यांनी उद्घाटनाला त्यांनी ह्यांना बोलवलं होतं, नगरसेवकाला बोलवलं. तर नगरसेवकला बोलवण्याचं कारण काय होतं की लोकांना समजलं पाहिजे की स्नॅक सेंटर नवीन चालू केलं आहे, जास्त जसं नगरसेवकला बोलवलं तर जास्त क्राऊड जमवतो. तर हा मेन अफेक्ट असतो. म्हणजे हे शॉर्ट झालं पॉलिटिकलचं कसं अफेक्ट करतो, किंवा पॉलिटिकल अफेक्शन म्हणलं म्हणजे अफेक्ट कसं करतं बिझनेसला पॉलिटिक्स. तर हे एक शॉर्ट एक्झाम्पल मध्ये सांगितलं, समजलं का? ठीक आहे. आता नेक्स्ट आहे इकॉनॉमिकल फॅक्टर. म्हणजे फायनान्सशी रिलेटेड झालं किंवा इकॉनॉमिक्स, तुमचं इकॉनॉमिक्स म्हणजे थोडक्यात फायनान्शियल रिलेटेड झालं. फायनान्शियली कसं आहे, म्हणजे बिझनेसला वगैरे चांगलं आहे का, बिझनेसची पोझिशन कशी आहे फायनान्शियली. सो नेक्स्ट आहे टेक्नॉलॉजिकल आणि लिगल सांगितलं तर. तो टेक्नॉलॉजी काय म्हणजे डे टू डे अपडेट राहावं लागतं बिझनेसमध्ये. कोणत्याही प्रकारचा तुम्ही बिझनेस करताय, म्हणजे आता मी करतोय सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करतो, जो कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. सो डे टू डे अपडेट, कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये डे टू डे अपडेट राहायचे, त्याचा आता स्टडी करावा लागतो. म्हणजे तुम्ही कोणता सब्जेक्ट टीच करताय, तर ह्याच्यामध्ये चेंजेस वगैरे काय झालेले तर ह्याच्याबद्दल. आणि लास्ट आहे लिगल बद्दल सांगितलं मी. लिगल मध्ये 1-2-3 पार्ट येतात, जे आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचं, जे 1872 ला इस्टॅब्लिश झालेले, ते मध्ये दिलेलं आहे. जस्ट वेट, आय विल टेक, डोंट वरी. हा, पेज नंबर 144 ला दिलेलं आहे लिगल एन्व्हायरमेंट. सो फर्स्ट आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, जे 1872 ला इस्टॅब्लिश झालेले. सेकंड वर्कमॅन कॉम्पन्सेशन ऍक्ट, जे 1920